नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. नीट UG 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्सला आहे व ज्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नीटचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, एक्झाम सिटी सेंटर कसे निवडायचे, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन ॲडमिशन संदर्भातील व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये नीट 2026 असे टाईप करून त्यानंतर इंटर द्यायचं आहे. इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी NEET.NTA.nic.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल. तर त्या वेबसाईटच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी वेबसाईटच्या खाली आल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये रजिस्ट्रेशन फॉर नीट UG 2026 अशी टॅब दिसेल. त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. आपण डायरेक्टली तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता. तर या ठिकाणी सुरुवातीला डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे जे काही ब्राउचर आहे ते आपण डाउनलोड करून घ्यायचे आणि ते संपूर्ण आपण वाचून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण आपला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनची 2 नंबरची टॅब आहे, त्यावरती क्लिक करायचे आपल्याला. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिले ते वाचून घ्यायचे. तर या ठिकाणी एक्झामिनेशन फी, आपण जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 1700 रुपये फी लागणार आहे आणि आपण जर EWS किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 1600 रुपये एक्झाम फी लागणार आहे आणि आपण जर SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 1000 रुपये फी पे करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला अजून इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर तो फोटो अपलोड करताना आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज ही 10 ते 200 KB दरम्यान पाहिजे. त्यानंतर आपल्याला जी सिग्नेचर अपलोड करायची ती पण JPG फॉर्मॅटमध्ये 10 ते 100 KB दरम्यान पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला आपल्या डाव्या आणि उजव्या हाताच्या बोटाचे ठसे घ्यायचे आहेत. पूर्ण आपले जे काही बोटं आहेत, अंगठे, करंगळे आणि बाकीचे उरलेले 3 बोटं, टोटली आपले 5 आणि 5 10 बोटाचे आपल्याला ठसे घ्यायचे आहेत. तर ते कसे आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ते आपल्याला अपलोड करायची JPGमध्ये. त्याची साईज पण 10 KB ते 200 KB दरम्यान पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपला जो 10वीचा रिझल्ट आहे त्याचं जे मार्कशीट आहे, त्याचं सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करताना PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे आणि त्याची साईज ही कमीत कमी 50 KB ते 300 KB दरम्यान आपल्याला ती साईज लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर हँडिकॅप असाल तर तुम्हाला त्याचं हँडिकॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे PDF मध्ये. अशा पद्धतीने हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घेतल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला जो पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्याचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तर मित्रांनो, पासवर्ड क्रिएट करताना तो 8 ते 13 कॅरेक्टरचा पाहिजे. त्यामध्ये एक अप्पर केस पाहिजे, एक लोअर केस पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये 0 to 9 न्यूमेरिक पाहिजे, नंबर पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपला पासवर्ड सेट करायचा आहे. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घेतल्यानंतर खाली या ठिकाणी आय हॅव डाउनलोड द इन्फॉर्मेशन बुलेटिन ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही सर्व माहिती वाचल्यानंतर त्यासमोर या ठिकाणी टिक करायचं आहे, क्लिक करायचं आहे. टिक केल्यानंतर या ठिकाणी खाली क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची, पर्सनल डिटेल्स. तर मित्रांनो, पर्सनल डिटेल्स भरताना सुरुवातीला आपल्याला कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे. तर आपल्या 10वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, सुरुवातीला डेट, नंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर इयर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे आपलं, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल.
त्यानंतर खाली कन्फर्म पर्सनल डिटेल्समध्ये पुन्हा आपलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तर या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1मध्ये आपला जो घराचा ॲड्रेस आहे तो संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस लाईन 2मध्ये आपला तालुका, जिल्हा टाकून घ्यायचं आहे. कंट्री इंडिया सिलेक्ट करायची, आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा जो जिल्ह्याचा पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस, तर यामध्ये तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा आहे, कन्फर्म ईमेल आय डी. त्यानंतर मोबाईल नंबर तो पण कन्फर्म करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे आणि नाही टाकला तरी चालणार आहे. तो अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर मॅन्डेटरी नाही. त्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे त्यासमोर. आणि त्यानंतर आता आपल्याला आपला पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पासवर्ड मस्ट बी 8 to 13 कॅरेक्टर पाहिजे, ॲटलिस्ट 1 अपर केस पाहिजे, 1 लोअर केस पाहिजे, न्यूमेरिक व्हॅल्यू पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. तर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, यामध्ये 5-6 क्वेश्चन्स आहे. तर यापैकी कुठलाही एक क्वेश्चन आपण घ्यायचा आहे आणि तो सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट केल्यानंतर त्याचं सिक्युरिटी ॲन्सर टाकायचं आहे. आणि ॲन्सर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचं. तर मित्रांनो, कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल लेटरमध्ये आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी मी कॅप्चा रिफ्रेश करून घेतला होता. तर कॅप्चा रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मी कॅप्चा टाकतो आहे आणि कॅप्चा टाकून आता मी सबमिट करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही रिफ्रेश नाही केलं तरी चालणार आहे. तर या ठिकाणी आता सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कृपया नीचे दिए गए विवरण के ध्यानपूर्वक जांच ले, कोई बदलाव करने के लिए रजिस्ट्रेशन फॉर्म संपादित करे पर क्लिक करे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे वाचल्यानंतर क्लोज करायचं आहे. आणि यामध्ये जर आपल्याला मित्रांनो काही चेंजेस करायचे असतील आणि आपल्याला जर काही एडिट करायचं असेल तर आपण या ठिकाणी एडिट करू शकतो. तर या ठिकाणी वरती आल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये आय हॅव व्हेरीफाय ऑल पर्सनल डिटेल्स सबमिटेड, म्हणजे सर्व माहिती बरोबर असेल तर त्यासमोर टिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेसमध्ये पण प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस पण बरोबर असेल तर या ठिकाणी टिक करायचे. मित्रांनो, चेंजेस असेल तर आपण ते चेंजेस आत्ताच करू शकतो एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करून. त्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या मोबाईलवरती 6 अंकी OTP आलेला आहे. तो OTP आपल्याला मित्रांनो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर OTP येण्यासाठी थोडं वेट करायचं आहे. आणि OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हा OTP एक्सपायर झालेला आहे. तर आता मला पुन्हा इथे रिसेंड OTPचा ऑप्शन आहे. तर मी रिसेंड OTP वरती क्लिक केला आहे. तर आता मला पुन्हा एकदा मित्रांनो एक OTP आलेला आहे मोबाईलवरती. तो OTP आता आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, जो माझ्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो 6 अंकी OTP आहे. तर तो OTP आता मी या ठिकाणी टाकून घेतो. आणि OTP टाकल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक केलं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपली जी फर्स्ट स्टेज आहे ती फर्स्ट स्टेज आता आपली कंप्लीट झालेली आहे. रजिस्ट्रेशन फॉर्मची कंप्लीट झाले. आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला जे ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन आहे 2 नंबरचा, त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्याबरोबर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, त्याचा आपल्याला टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे. तो आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे आणि आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी फिलअप ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे तो टोटली आपल्याला 12 स्टेपमध्ये करायचा आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स आपलं सबमिट झालं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स आणि त्यानंतर खाली वेगवेगळ्या आपल्या स्टेप आहे. तर यामध्ये पर्सनल डिटेल्समध्ये आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फादर मदर नेम ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे. तर नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही 12वीची परीक्षा कुठल्या राज्यामध्ये देणार आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे.
त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅटेगरीमध्ये आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर यामध्ये तुमचं जनरल किंवा OBC, EWS, SC ST अशा कॅटेगरी आहे. तुम्ही जर NT SBC कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्ही OBC सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कन्फर्म करायची कॅटेगरी. त्यानंतर या ठिकाणी डू यू हॅव व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नॉट अप्लाय म्हणायचं आहे. त्यानंतर आता माझ्याकडे आहे, मी यस केलं आहे. त्यानंतर मी आता या ठिकाणी कॅटेगरी सर्टिफिकेट टाकलं आहे, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकला आहे. त्यानंतर या ठिकाणी इश्यूइंग डेट टाकली आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट मला कोणत्या तारखेला रिसीव झालं त्याची डेट टाकली मी कास्ट सर्टिफिकेटवरती बघून. त्यानंतर या ठिकाणी इश्यूइंग ऑथॉरिटी, तर मला कोणत्या ऑथॉरिटीने सर्टिफिकेट दिलं आहे ते मी या ठिकाणी टाकलं आहे. मित्रांनो, ही सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती खालच्या बाजूला दिलेली आहे, ती व्यवस्थित बघून घ्यायची. त्यानंतर क्या आपको मधुमेह है असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो. प्लेस ऑफ रेसिडन्स, तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल, शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला फॅमिली इन्कम टाकायचा आहे, अप टू 1 लाख किंवा 1 लाखच्या पुढे असेल तर तो तुम्ही टाकू शकता. बिलॉंग्स टू मायनॉरिटी नो. कंट्री ऑफ रेसिडन्स इंडिया. मोड ऑफ प्रिपरेशन, तुम्ही जे अभ्यास केला आहे तो सेल्फ स्टडी, कोचिंग, ऑनलाईन कोचिंग, ट्युशन्स, अदर असे ऑप्शन आहे. तुम्ही कोचिंग असेल तर कोचिंग सिलेक्ट करू शकता, सेल्फ स्टडी असेल तर सेल्फ स्टडी. त्यानंतर डू यू इंटेंड वेअर ट्रॅडिशनल ड्रेस, तुम्ही एक्झाम चॉईस घालून येणार आहात का? तर मित्रांनो या ठिकाणी नोच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपलं रेग्युलर युनिफॉर्ममध्ये एक्झामला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. तर मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यसवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही जर हँडिकॅप असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे, नसेल तर नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे, तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आर यू वॉन्ट टू सबमिट, तर यस म्हणायचं आहे. अशा पद्धतीने आपली सेकंड स्टेज पण कंप्लीट झाली आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला आधार डिटेल्स टाकायचे आहे. आधार डिटेल्समध्ये आपल्याला आधार डिटेल्समध्ये सुरुवातीला ॲप्लिकेशन नंबर टाकायचं आहे. त्यानंतर आपलं नाव, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा खाली एकदा कन्फर्म आधार नंबर 12 अंकी आपला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चामध्ये कॅप्चा टाकायचा आहे. तर मित्रांनो आपण जो कॅप्चा टाकणार आहे तो कॅप्चा पण आपला केस सेन्सिटिव्ह आहे. तर तो कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट आधार डिटेल्स, तर यस म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आता एक OTP आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट OTPवरती क्लिक करायचं. आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट, यस. यसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्या आधारच्या डिटेल्स ऑटोमॅटिकली आलेल्या आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर क्या आपके पास अपर ID है, तर मित्रांनो तुमच्याकडे जर अपर ID म्हणजे ABC ID असेल तर यस म्हणायचं आहे आणि नसेल तर नो म्हणायचं आहे. तर या ठिकाणी मी सुरुवातीला यस म्हटलं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आर यू वॉन्ट टू सबमिट, यस वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर, आपलं नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आलेली आहे आणि आपला जो अपर ID आहे तो अपर ID मित्रांनो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे 12 अंकी आणि त्यानंतर खाली पुन्हा एकदा कन्फर्म अपर ID वरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अपर ID टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती, सबमिट अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. समजा तुमच्याकडे अपर ID नसेल तर नोवरती क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला सिलेक्ट फॉर एक्झाम सेंटर, तर या ठिकाणी सुरुवातीला सिलेक्ट फॉर एक्झाम सिलेक्ट करायची आपली नेट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट UG. त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिश. त्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या स्टेटमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची ती. मी स्टेट सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर, पहिलं सेंटर मी नाशिक घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी सेकंडला आपलं स्टेट सिलेक्ट केलं आहे महाराष्ट्र, सेकंड सेंटर मी अहिलानगर घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला
या ठिकाणी थर्ड सिटी घ्यायची आहे. तर या ठिकाणी स्टेट निवडल्यानंतर सिटी घ्यायची आहे. असे 3 ऑप्शन आहे. त्यानंतर फादर्स ऑक्युपेशन, तर जे गव्हर्नमेंट सर्व्हिस, ॲग्रिकल्चर, पब्लिक सेक्टर असे ऑप्शन आहे, तो आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर त्यांचं एज्युकेशन, फादर क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट, मॅट्रिक्युलेट, पोस्ट ग्रॅज्युएट असं आपण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर्स एज्युकेशन, त्यामध्ये त्यांचं हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ, सर्व्हिस असेल तर सर्व्हिस वगैरे आपण सिलेक्ट करू शकतो. असे सर्व ऑप्शन या ठिकाणी दिले, ते ऑप्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर्स गार्डियन क्वालिफिकेशन, त्यांचं जर मॅट्रिक्युलेट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असेल त्या पद्धतीचं आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचे. आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट द सेक्शन? यस. तर या ठिकाणी कॅप्चा मिसमॅच झाला आहे, तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली 6वी स्टेज पण कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आता आपल्याला एज्युकेशन डिटेल्समध्ये 10वीच्या डिटेल्स टाकायचे आहेत. तर आपण उत्तीर्ण स्थिती पास, स्टेटस पास, कोणत्या वर्षी पास झाले ते इयर या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम 10th, त्यानंतर स्कूल कास्ट स्थान, म्हणजे तुम्ही रुरल असेल तर रुरल, शहरी असेल तर अर्बन घेऊ शकता. त्यानंतर टाईप ऑफ स्कूल ऑब्लिक कॉलेज, तुमचं जर गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंट ॲडेड, किंवा प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट, किंवा तुमचे पब्लिकचं असेल तर पब्लिक सेक्टर, असे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुमचं स्टेट, कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही 10वीची एक्झाम दिली ते स्टेट सिलेक्ट करायचे. कुठल्या जिल्ह्यात तुम्ही एक्झाम दिली तो जिल्हा. त्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं. समजा स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेटचे बोर्ड पण या ठिकाणी दिलेले आहे. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सिलेक्ट केलं आहे. पर्सेंटेज असेल पर्सेंटेज, CGPA असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी पर्सेंटेज, स्टेट बोर्ड असल्यामुळे त्यामध्ये टोटल मार्क्स, त्यापैकी किती मार्क्स, अपटेन मार्क्स आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिकली आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला 10वीचा रोल नंबर म्हणजे सीट नंबर टाकायचा आहे, कॉलेजचं नाव टाकायचं आहे, शाळेचं नाव टाकायचं आहे आणि आपला पिनकोड टाकायचा आहे शाळेचा. त्यानंतर आपल्याला 12वी स्टेटस, तर या ठिकाणी 12वी ॲपियर आहे आपण 2026मध्ये, त्यामुळे ॲपियर. क्वालिफाईंग एक्झाम कोड 01, स्कूल कास्ट रुरल असेल तर रुरल, अर्बन असेल तर अर्बन. कॉलेजचा प्रकार या ठिकाणी मी प्रायव्हेट आणि ॲडेड सिलेक्ट केला आहे. तुमचं जर गव्हर्नमेंट असेल तुम्ही गव्हर्नमेंट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर योग्यता परीक्षा, राज्य, कुठल्या राज्यात तुम्ही 12वीचे परीक्षा देत आहे तो राज्य टाकायचं आहे. त्याच्यानंतर तो जिल्हा, 12वी कॉलेजचा जिल्हा टाकायचा आहे आणि बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला कॅप्चा टाकायचा आहे. तर मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपली 8वी स्टेप आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये मित्रांनो, तुम्ही जर ट्विन्स असाल, जुळे भाऊ असाल तर या ठिकाणी यस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय एवर ॲपियर नीट UG, म्हणजे तुम्ही नीट UGची एक्झाम याच्या अगोदर दिलेली आहे का, तर असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं आहे. प्लेस ऑफ बर्थ, त्यामध्ये कंट्री सिलेक्ट करायची आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपल्या जन्माचा. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन? यस. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली 9वी स्टेप आहे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर मित्रांनो, यामध्ये आता आपला कंट्री कोड, तर मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आहे आणि त्यावरती सेंड OTP म्हटल्यानंतर आपल्या अल्टरनेट मोबाईल नंबरवरती आणि मेल IDला OTP येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे तो चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला आणि मेल ID टाकायचा आहे. तर मोबाईलवरती OTP आल्यानंतर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपला मेल चेक करायचा आहे आणि मेल IDवरती जो OTP आला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लाईव्ह फोटो काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण जर लॅपटॉपवरती फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी आपल्या लॅपटॉपला कॅमेरा आहे. समजा तुम्ही डेस्कटॉपवरती भरत असाल तर त्याला तुम्हाला कॅमेरा जोडावा लागणार आहे, किंवा तुम्ही जो फोटो कॅप्चर करायचा आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं पण कॅप्चर करू शकता. कॅमेरा जोडल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर, तर मित्रांनो या ठिकाणी लाईव्ह कॅमेरामध्ये आपण कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी फोटो आल्यानंतर अपलोड फोटोग्राफ
या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर युअर कॅप्चर इमेज हॅव बीन सेव्ह सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आहे. म्हणजेच आपण जो लाईव्ह फोटो कॅप्चर केला आहे तो आता आपला अपलोड झाला आहे. तो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करून आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन, यसवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप आहे फोटो अपलोड करण्याची. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोटो, सिग्नेचर, त्यानंतर आपले डाव्या आणि उजव्या हाताचे निशाण, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, 10वीचा रिझल्ट, 10वीचं सर्टिफिकेट आणि ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ असे टोटल 7 डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला फोटो, त्यानंतर लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स आणि सिग्नेचर हे 3 डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. आणि बाकीचे उरलेले जे डॉक्युमेंट्स आहे कास्ट सर्टिफिकेट, 10वीचा रिझल्ट, 10वीचं सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफ ते आपल्याला PDF त्याची साईज 50 KB ते 300 KBच्या दरम्यान पाहिजे. तर अशा पद्धतीत आपल्याला ते अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो यामध्ये चला आता आपण सुरुवातीला आपला फर्स्ट ऑप्शन घेऊया. तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या पाथला जाऊन आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲक्शनमध्ये अपलोडचं जे टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करून आपण तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता आपला जो फोटो आहे तो मी आता या ठिकाणी सिलेक्ट केला आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण अपलोड ओरिजिनल असा या ठिकाणी ऑप्शन आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो फोटो आहे तो आता या ठिकाणी अपलोड होणार आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी व्ह्यूमध्ये क्लिक हिअर टू व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट्स असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसेल. तुम्ही त्यावरती क्लिक करून आपण जो फोटो अपलोड केला त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. त्यानंतर क्लोज करायचं आहे. त्यानंतर आपण जे लेफ्ट अँड राईट हँडचे फिंगर्स आहे आणि थंबचे इम्प्रेशन आहे ते आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहे. तर मित्रांनो ते बघून घ्या. आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अशा पद्धतीत पाहिजे किंवा तुम्ही पूर्ण 5 बोटाचा पूर्ण ठसा पण घेऊ शकता, पूर्ण पंजा दोन्ही पण याचा पंजा पण घेऊ शकता. त्यानंतर सिग्नेचर आहे 10 ते 100 KBच्या दरम्यान JPG फॉर्मॅटमध्ये ती आपण या ठिकाणी अपलोड करायची आहे. ती अपलोड केल्यानंतर त्याचा व्ह्यू बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट आणि तुमचा ॲड्रेस प्रूफ यामध्ये तुम्ही आधार कार्ड पण अपलोड करू शकता. असे सर्व 7 डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो यामध्ये आता आपलं ये फाइनल सबमिशन है। तो फाइनल सबमिट करने के पहले कृपया निम्नलिखित जानकारी की समीक्षा करें। यदि आप किसी भी जानकारी में बदलाव करना चाहते हैं तो कृपया बाय मेनू में दिए गए ऑप्शन पर क्लिक करें। तो या ठिकाणी जे ऑप्शन आहे डाव्या बाजूला तर त्यावरती क्लिक करून आपल्याला काही चेंजेस करायचे असेल तर आपण करू शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्यायची आहे। पर्सनल इन्फॉर्मेशन ती जर बरोबर असेल तर या ठिकाणी आय व्हेरीफाय ऑल द इन्फॉर्मेशन तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी टिक केल्यानंतर आपले जे एग्जाम सेंटर आहे ते बघायचे आहे। ते जर ओके असेल तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन आय व्हेरीफाय ऑल एक्झामिनेशन सिटी सेंटर डिटेल्स सबमिशन त्यापुढे टिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या 10वी 12वीच्या ज्या डिटेल्स आहे त्या जर बरोबर असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे। असे सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। सर्व जर माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी टिक केल्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला त्यानंतर आपला जो कंट्री कोड मोबाईल नंबर ईमेल आयडी आहे तो बघून घ्यायचा आहे आपले। त्यानंतर आपले फोटो सिग्नेचर थंब 10वी 12वीचे रिझल्ट आधार कार्ड सर्व व्यवस्थित बघून या ठिकाणी आय ॲग्री या ऑप्शनवरती टिक करायचे आहे। त्यानंतर फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट द डिटेल्स यस या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे। तर मित्रांनो फॉर्म सबमिट होत आहे परंतु आता आपलं शेवटची एक स्टेप बाकी आहे मित्रांनो। तर यामध्ये आता आपल्याला फॉर्म सबमिट झाल्यानंतर शेवटची स्टेप आहे आपली फी पेमेंट। तर मित्रांनो आपल्याला
पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करताना या ठिकाणी आपण OBC कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला 1600 रुपयाचं पेमेंट आहे. तर ते पेमेंट करण्याच्या अगोदर या ठिकाणी युअर ईमेल ID एट टू बी व्हेरीफाय, क्लिक हिअर टू व्हेरीफाय युअर ईमेल ID फर्स्ट. तर मित्रांनो या ठिकाणी आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला आहे, डाव्या बाजूला दिसतोय, पण मेल ID व्हेरीफाय होण्याचा बाकी होता. तर या ठिकाणी यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो मेल ID आहे त्या मेल IDला आपल्याला OTP येणार आहे. तर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट अँड गेट OTP असा ऑप्शन टाकायचा. या ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्यानंतरच आपल्याला OTP येणार आहे. या ठिकाणी आपण आपला कॅप्चा व्यवस्थित टाकून घेतला आहे. कॅप्चा मिसमॅच झाला आहे, तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपला कॅप्चा टाकून जो OTP आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. तर मित्रांनो तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर युअर ईमेल ID इज व्हेरीफाय सक्सेसफुली. आता आपला मेल ID व्हेरीफाय झालेला आहे. तर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर डाव्या बाजूला फी पेमेंटचा ऑप्शन आहे किंवा इथे खाली पण तुम्ही पे एक्झामिनेशन फीचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू शकतो. तर या ठिकाणी फी पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट ऑनलाईन पेमेंट आहे, प्रोसीड फॉर पेमेंट. तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग थ्रू ते पेमेंट आपण करू शकतो. तर यामध्ये आपण सिलेक्ट पेमेंट प्रोव्हायडर तुम्ही कोणतं पण सिलेक्ट करू शकता. यामध्ये तसं काही नाही की तुमचं जे ATM कार्ड ज्याचं आहे ज्या बँकेत अकाउंट ते सिलेक्ट केलं पाहिजे असं काही नाही. या ठिकाणी मी ICICI बँक प्रोव्हायडर सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर आता मी या ठिकाणी पेमेंट करत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचं ऑप्शन आहे किंवा नेट बँकिंग आणि UPI थ्रू पण तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी UPI सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी फोनपेचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी आपला जो UPI ID आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि UPI ID टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपला UPI ID जो आहे तो आपण आपल्या फोनपे, गुगल पेला बघून घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे. तर आता मित्रांनो मी माझा UPI ID या ठिकाणी टाकतो आणि त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक कर. तर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव आलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पे नाववरती क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने पेमेंट झाल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला नेटचा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरताना काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.